नंदुरबार शहरासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे 1200 लाख इतक्या निधीची तरतूद झाली होती. परंतु सदरचा निधी अद्यापपर्यंत अखर्चिक राहिला असल्याने तो परत जाण्याची शक्यता आहे. म्हणून सदरचा निधी परत न जाता त्याचा वेळेत उपयोग करण्यात यावा, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा बेघर आदिवासींनी दिला आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे नगरसेवक तथा गटनेते आनंदा माळी, लक्ष्मण माळी, भाजपाचे माजी प्रदोत चारुदत्त कळवणकर यांच्यासह नंदुरबार शहरातील बेघर आदिवासी बांधव उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की आमदार डॉक्टर विजयकुमार गावित शहरी बेघर आदिवासींसाठी 1200 लाख रुपयांच्या निधीची तरतूद शबरी आदिवासी घरकुल योजनेतून करून दिली. परंतु स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा निधी पडून आहे. सदरचा निधी उपयोगात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने बेघर आदिवासींना बँक खाते क्रमांकासह विविध माहिती घेऊन प्रक्रिया करणे आवश्यक होते. परंतु कुठल्याही प्रकारची प्रक्रिया राबविण्यात आली नाही. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत शहादा शहर, नवापूर शहर व नंदुरबार नगर परिषदेत प्रत्येकी 500 प्रमाणे 1500 घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. त्यात 1200 लाख इतकी भरीव निधीची तरतूदही केली. परंतु जागा निश्चितीसाठी बैठका होऊनही निकष निघू शकला नाही. त्यामुळे सदरचा निधी अखर्चिक असल्याने मार्च 2026 अखेर व्यपगत होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रशासनाने असलेल्या निधीचा विनियोग वेळेत करावा, अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. नंदुरबार नगरपालिका हद्दीमधील ज्या काही आदिवासी वस्त्या आहेत, त्या वस्त्यांमध्ये जे काही कुडं मातीची घरं आहेत, त्या घरं पक्की होण्यासाठी तत्कालिक आदिवासी विकास मंत्री विजयकुमारजी गावित साहेब यांनी 500 घरं मंजूर केलेली आहेत आणि त्याचा तो निधीसुद्धा पीओ कार्यालयाकडे वर्ग झालेला आहे. परंतु ती घरं किंवा ती अंमलबजावणी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होऊ शकलेली नाही. तो निधी परत देण्याच्या मार्गावर आहे. म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की हा जो निधी आहे हा परत न जाऊ देता याचा उपयोग चांगल्या प्रमाणे करून घ्यायला पाहिजे आणि आदिवासी वस्त्यांमध्ये जी काही परिस्थिती आहे, जी काही जे मूलभूत सुविधा आहेत त्या मिळत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तो जर निधीचा उपयोग करून घेतला तर एकूण ते सर्वांना घरकुलाचा बी लाभ मिळू शकतो आणि आदिवासी विकासामध्ये त्यांचे जीवनमान उच्चारण्यासाठी प्रयत्न चांगला होऊ शकतो. या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. थँक्यू.